महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे मैत्रिणींनो। आज आपण बनवणार आहोत खव्याचे गुलाबजामुन। त्यासाठी खवा घेतलेला आहे पहा मी। हा पाव किलो खवा आहे आणि हा खवा फ्रीजमध्ये ठेवून किसून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला थोडा थोडा करून मैदा घालून घ्यायचा आहे। हे 3 ते 4 चम्मच मैदा आहे आणि यामध्ये आपल्याला थोडीशी ठेचलेली विलायची टाकायची आहे आणि हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर हे पीठ आपण मैदा घालून मळून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे, पण हा सोडा करते वेळी आपण टाकून घेणार आहोत। तर आपण पाकाची तयारी करूयात। आपण ह्या पात्रामध्ये 2 वाटी साखर टाकून घेतोय आणि यामध्ये 3 वेलची टाकतोय आणि पाणी हे साखरेच्या वरती असावं अशा प्रमाणात आपण पाणी टाकून घ्यायचं आहे। तर आपण हा पाक करायला गॅसवरती ठेवून देऊया। तर यामध्ये आपल्याला खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे आपण बॉल करून घ्यायचे। साईज आपल्या आवडीप्रमाणे करू शकता। आपण तेल तापायला ठेवलं त्याप्रमाणे सर्व बॉल करून घेऊयात। आपला पाक तयार झालेला आहे मैत्रिणींनो। तर आपण तेल तापायला ठेवलेलं आहे। तर तेल तापलेलं आहे। आता गॅस आपल्याला स्लो करायचा आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला जामून हे तळून घ्यायचे आहेत। आपण थोडंसं टाकून पाहूयात। हां, तर तेल आपलं तापलेलं आहे। आपण 3-4 जामून एकदाच टाकून तळून घेणार आहोत। याचा कलर कसा ठेवायचा, डार्क की फेंट, आपल्या आवडीप्रमाणे आपण ठेवू शकतो। अशा प्रकारे आपले सर्व जामून तळून झालेले आहेत मैत्रिणींनो। तर मैत्रिणींनो, पाव किलो खव्यामध्ये आपले 24 जामून झालेले आहेत। आता हे जामून आपण पाकामध्ये सोडून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपले जामून तयार झालेले आहेत आणि तुम्हाला जामूनची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।